खारीक खोबऱ्याचे लाडू कसे करायचे, अगदी सगळ्या वस्तूंचं प्रमाणासहित, तेल आणि गुळाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण किती टाकायचं, पाक कसा करायचा आणि अगदी खुसखुशीत असे लाडू कसे तयार करायचेत, यासाठी हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, अर्धा किलो खारीक घेतलेली आहे, अर्धा किलो खोबरं घेतलं आहे. पण म्हणजे ही काळी खारीकसुद्धा तुम्ही घेऊ शकता. थोडीशी औषधी असते आणि याच्यापेक्षा डबल रेट असतो तिचा. तर मी ही साधीवाली खारीक घेतलेली आहे. तर खारीक आणि खोबरं दोन्ही पण बऱ्यापैकी खारीक अशी ओली नसली राहिली पाहिजे, व्यवस्थित अशी सुकलेली पाहिजे. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खारीक कशा पद्धतीने फोडून त्यातली बी बाजूला काढायची, त्याचं जे वरचं फूल आहे ते फूल काढून टाकायचं आणि व्यवस्थित अशी बी बाजूला करून सगळ्या खारका आपल्याला फोडून घ्यायच्यात. अशा पद्धतीने बघा, जेवढे होईल तेवढं त्याचे लहान लहान तुकडे करायचे, कारण मिक्सरमध्ये टाकल्यावर त्याचा मिक्सरचं पातं वगैरे तुटलं जायला नको म्हणून. तर बघा, आता प्रमाण सांगते. अर्धा किलो खारीक होती, अर्धा किलो खोबरं होतं, पण बिया काढून खारीक कमी झालेली आहे म्हणून मी 400 ग्रॅम खारीक आणि 400 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, दोन्ही पण सेम. 15-20 वेलच्या जायफळ घेतलं आहे, काजू बदाम घेतलेले आहेत 50-50 ग्रॅम आणि गव्हाचं पीठ आणि उडीद डाळ घेतलेली आहे 150-150 ग्रॅम. उडीद डाळीमुळे अगदी पौष्टिक असे हे लाडू होतात, टेस्टमध्ये पण खूप फरक पडतो. आणि गूळ घेतलेला आहे 700 ग्रॅम. तर सगळं हे सुक्या जे जिन्नस आहे त्याचं सगळ्याचं प्रमाण 1300 ग्रॅम होतं आहे. तर गूळ आणि तूप घालून ना 2.5 किलो लाडू मिळणार आहेत आपल्याला सगळे. आणि मी सगळ्या साहित्याची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. तर आता बघा, कढई गरम करायला ठेवायची आहे आणि सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या ड्राय रोस्ट करून घ्यायच्यात. कारण आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये काय असतं की सादळं पडलं जातं प्रत्येक वस्तूला आणि मग हे लाडू वगैरे लवकर खराब होऊ नयेत यासाठी मी सगळ्या वस्तू ह्या ड्राय रोस्ट करणार आहेत. तर आता खारीक खोबऱ्याचे लाडू मुख्यतः हिवाळ्यात केले जातात, पण आमच्याकडे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात म्हणजे मुंबईत साधारण थोडंसं वातावरण थंड असतं, अशा वेळेस मी करते वर्षातून साधारण 2दा तरी. आणि मला व्ह्युअर्सची पण एका रिक्वेस्ट. आता काजू गरम झालेले आहेत व्यवस्थित असे, परत बदाम पण आपण ड्राय रोस्ट करून घेतलेत. आणि जी उडीद डाळ घेतलेली आहे ना, ही पहिली स्वच्छ एका ओल्या कपड्यात घालून पुसून घेतली, त्याच्यावर जी पावडर वगैरे असते ती काढून घ्यायची सगळी आणि व्यवस्थित अशी मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायची आपल्याला, कारण ही मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे. उडीद डाळीचा जो उगीरपणा आहे, वास असतो, तो लाडूमध्ये टेस्टमध्ये आला नाही पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची ती. आता बघा, खोबरं थोडंसं भाजून घेऊया. तर खोबरं तुम्ही किसून घेतलं तरी चालेल, पण किसून घेतल्यावर काय होतं, ते जे खारीक आणि खोबरं आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये बारीक करायचं ना, तर त्यामध्ये खोबरं पटकन बारीक होतं आणि खारीक मग पात्याला चिटकली जाते, मिक्सरचं भांडं खराब होण्याची शक्यता असते. म्हणून अशा पद्धतीत खोबरं पातळ चिरून घ्यायचं आणि व्यवस्थित असं नॉर्मल सगळं गरम का करायचं आहे, तर थोडासा जो ओलावा आलेला असतो, कंटिन्यू पाऊस चालला आहे त्याच्यामुळे, तर तो ओलावा निघून जातो आणि आपले लाडू पण टिकायला मदत होईल व्यवस्थित अशी. तर खारीक ॲक्च्युली भाजायची गरज नसते, ऊन जर असेल तर उन्हामध्ये ठेवायचं जरा वेळ, साधारण खारीक फोडल्यानंतर अर्धा तास उन्हामध्ये ठेवलं तरी भरपूर होतं. पण आता ऊन नाही आहे अजिबात, तर मी नॉर्मल दोन्ही ड्राय रोस्ट करून घ्यायचं थोडंसं आणि परातीमध्ये थंड व्हायला काढून ठेवायचं आणि मग नंतर दोन्ही असे मिक्स करायचे आणि व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचे, खारीक आणि खोबरं दोन्ही पण. आता हे लाडू ज्यावेळेस बाळंतणीसाठी करतात ना, त्यावेळेस सेम तुम्ही हे प्रमाण वापरू शकता, फक्त उडदाची डाळ त्याच्यामध्ये टाकायची नाही आहे, त्याच्याऐवजी मेथीचं प्रमाण वापरायचं आहे. तर याच्यामध्ये डिंक पण टाकणार आहे मी, तुम्हाला पुढे जाऊन ते डिंकाचं प्रमाण सांगणार आहे. तर आता बघा, एक वस्तू आपण बारीक करून घ्यायची. उडीद डाळ बारीक करून घेतली, काजू आणि बदाम जे ड्राय रोस्ट केले ना त्याची भरड काढून घेतली. अगदी एकदम बारीक करायचं नाही आहे, बारीक त्यांचे दाणे दिसले पाहिजे, जेणेकरून लाडूमध्ये ते बांधताना पण आपल्याला लाडूवर पण छान दिसतात आणि खाताना पण त्याचा क्रंचीनेस येतो. तर आता खारीक आणि खोबरं
मिक्सरमध्ये टाकून अगदी बारीक करायचं आहे आणि दोन्ही पण समप्रमाणात टाकलं तर पात्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही आणि व्यवस्थित असं सगळं मिश्रण बारीक होईल. तर साधारण 5 बॅचमध्ये मी हे खारीक खोबरं बारीक करून घेतलं. पाहू शकता अगदी बारीक झालं आहे. काही ज्याला अगदी चावायचा प्रॉब्लेम आहे, दातांचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना पण काहीही होणार नाही अशा पद्धतीने हे केलेलं आहे. तर आता वेलची आणि जे जायफळ घेतलेलं आहे, जायफळ एक पूर्ण वापरलं तरी चालेल. माझ्याकडे अर्धच होतं तर मी घरात जे होतं तेवढंच टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून व्यवस्थित मिक्सरला बारीक करायचं आणि चाळणीने सगळं चाळून घ्यायचं, जेणेकरून ते इलायचीचे जे हे असतात ते राहायला नको. उरलेलं आपण चहा पावडरमध्ये टाकून द्यायचं. चहा खूप छान होतं याच्यामुळे. तर बघा सगळ्या गोष्टी खूप बारकाईने दाखवलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. लाडू पद्धतीने टाकून दिला. आता मी तेल आणि तुपाचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. सगळे आपले जिन्नस 1300 ग्रॅम होतात ते, तर त्यासाठी आपल्याला 700 ग्रॅम गूळ घालायचा आहे आणि नुसतं तूप पण तुम्ही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता. तर मी दोन्ही मिक्स वापरणार आहे. साधारण मी 300 ग्रॅम तूप वापरणार आहे याच्यामध्ये आणि 200 ग्रॅम तेल. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. ह्या प्रमाणात जर तुम्ही केलं तरी एकही लाडू तुमचा फसणार नाही, हे गॅरंटीने सांगते तुम्हाला. तर आता बघा कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं. थोडं थोडं तूप टाकून मला या सगळ्या वस्तू भाजायच्यात. तर तूप टाकून पहिलं गव्हाचं पीठ टाकलं. गव्हाचं पीठ टाकून व्यवस्थित असं अगदी मंद आचेवर 10 ते 15 मिनटं जातात लालसर असं करून घ्यायचं आहे. आता पीठ काढून घेतलं. आता आपण जी उडीद डाळ बारीक केलेली आहे ना, तर ती आता व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची. सगळ्या वस्तू खूप बारकाईने दाखवलेल्या आहेत आणि अगदी परफेक्ट प्रमाणासहित हे लाडू होणार आहे. ज्यांना कुणाला ऑर्डर घ्यायची आहे ना, ते पण अगदी परफेक्ट प्रमाणासहित करू शकतात. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून अवश्य सांगा रेसिपी कशी वाटली. आता परत तूप टाकायचे. त्याच कढईमध्ये सगळं मी टाकते आहे आणि परातीमध्ये बघा तुम्हाला सगळे जिन्नस जे जे एक एक भाजणार आहेत ते सगळे परातीमध्ये ॲड करते. पुढे जाऊन तुम्हाला सगळं दाखवते. तर आता आपण गव्हाचं पीठ, उडदाची डाळीचं पीठ व्यवस्थित असं भाजून टाकलेलं आहे. वेलची पावडर टाकलेली आहे त्याच्यामध्ये, खारीक खोबऱ्यामध्ये. आता जे काजू बदाम होते ना, ते आता व्यवस्थित असे तुपात खरपूस वास येईपर्यंत भाजायचे आपल्याला, जेणेकरून लाडू खाताना अगदी क्रंचीनेस लागणार आहे त्यांचा. आणि जर समजा थोडाफार सादळा बसला असेल पावसामध्ये तर तोही त्याच्याने व्यवस्थित असा निघून जाईल. तर खसखस टाकायची. खसखस तुम्ही 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅमही वापरू शकता ह्या प्रमाणाला. माझ्याकडे जी घरामध्ये अवेलेबल होती ती मी टाकून दिली. साधारण 30 ते 40 ग्रॅमच होती, खूप जास्त नव्हती. तर आता मला 300 ग्रॅम तूप वापरायचे, तर मी आधी थोडं थोडं भाजण्यासाठी टाकून दिलं. तर आता मी अजून एक साधारण 100 ग्रॅम तूप याच्यामध्ये टाकलं आणि जो डिंक आणला होता, डिंकाचं प्रमाण बरोबर 100 ग्रॅमचं आहे. तर डिंक जो आणला होता तो सगळा मी एकाच बॅचमध्ये टाकला. ॲक्च्युली 2 बॅचमध्ये हा व्यवस्थित असा तळला जाईल. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाकून तो असा व्यवस्थित असा डिंक सगळा काढून घ्यायचा. पाहू शकता अशा पद्धतीने. तर आता बघा मी काय केलं आहे, 300 ग्रॅम तूप टाकले आणि सगळ्यात शेवटी हे 200 ग्रॅम तेल टाकलेले. सगळं वजनी प्रमाणात तुम्हाला सांगितलेले आणि तुम्हाला पण वजनी प्रमाणातच घ्यायचं आहे. वाटीच्या वगैरे प्रमाणात घेऊन ह्या लाडूंमध्ये मिस्टेक होण्याची शक्यता असते. तर मोस्ट ऑफ वजनी प्रमाणात घेतलं तर अगदी परफेक्ट होणार आहेत. तर बघा आता तेल टाकून घेतलं. सगळ्यात शेवटी जे तूप होतं त्याच्यामध्ये 200 ग्रॅम तेल टाकलं आणि हा 700 ग्रॅम गूळ अगदी बारीक चिरून घेतला होता. त्याच्यामुळे काय झालं, पाक इतका फास्टमध्ये 5 मिनटात तयार झाला. आपल्याला खूप जास्त गूळ मेल्ट झाल्यानंतर ते आटवून वगैरे घ्यायचं नाही. गूळ मेल्ट झाला की सोडून द्यायचे. आता बघा परातीमध्ये आपण डिंक जो बारीक केलेला आहे तो टाकायचा राहिला होता, तर तो पण टाकून घेतला आणि सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर आता आपण काय करायचं, एका मोठ्या पातेल्यामध्ये काढायचं, जेणेकरून काय होतं आपल्याला पाक टाकल्यानंतर व्यवस्थित असं हलवता येतं सगळं मिश्रण आणि मुरायला पण व्यवस्थित ठेवता येतं. परातीमध्ये हे जर आपण मिश्रण टाकलं ना तर आपल्याला काय होतं, व्यवस्थित असं हलवायला येत नाही आणि निम्म मिश्रण त्यातलं खाली सांडलं जातं. तर बघा आता मी सगळा पाक व्यवस्थित असा टाकून घेतला आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट मॉइश्चर पण म्हणजे ऑब्झर्व केले सगळं तूप
ह्या सगळ्या साहित्याने. आणि गव्हाचं पीठ आणि उडदाच्या डाळीमुळे काय होणार आहे, उडदाची डाळ तर पौष्टिक असतेच कमरेसाठी, पण याच्यामुळे काय होणार आहे, बाइंडिंग इतकं चांगलं येतं ना लाडूचं. जे भुसभुशीतपणा होतो ना खारीक खोबऱ्याच्या लाडूचा, की खाताना अगदी पूर्ण खारीक बाजूला खोबरं बाजूला अशा पद्धतीने होतं, तो अजिबात होणार नाही. इतकं सुंदर बाइंडिंग येईल. तर आपल्याला काही साधारण किती आकाराचे करायचे आहेत त्या पद्धतीचे व्यवस्थित असं पहिला हातामध्ये मुठीमध्ये घेऊन प्रेस करून घ्यायचं आणि दोन्ही हातांच्या साहाय्याने बघा असा साधारण गोलाकार करून घ्यायचा. तर हे तुम्ही एक 15-20 मिनिटं मुरायला पण ठेवू शकता आणि नॉर्मल मग गरम असेल ना त्यावेळेस बांधायला सुरुवात करायची आणि असं व्यवस्थित प्रेस करून ठेवायचं सगळं मिश्रण, जेणेकरून सगळं थंड होत नाही. तर बघा अशा पद्धतीने मी एक एक करून सगळे लाडू वळून घेतलेले आहेत. आता तुम्हाला जर ऑर्डर घ्यायची असेल ना लाडूची, तर बघा अर्धा किलो आणि खारीक आणि अर्धा किलो खोबऱ्यामध्ये मी हे सगळे जिन्नस ॲड करून आपल्याला 2.5 किलो लाडू मिळतात. ते तर साधारण 1 किलोमध्ये लाडू तुम्हाला किती होणार आहेत ते पण मी पुढे जाऊन दाखवते. लाडू बांधताना काजू आणि बदामाचे काप खूप छान दिसले जातात. तर बघा अशा पद्धतीने सगळे एकसारखे आकाराचे लाडू करून घ्यायचेत आपल्याला व्यवस्थित असं, आणि मिश्रण गरम असतानाच करायचेत. तुम्ही आता पाहू शकता व्यवस्थित असं प्रेस करते, त्याच्यामुळे अगदी झटकन होतोय. आता जे तुम्हाला हाताला तेल किंवा तूप थोडंसं दिसतंय ते आपण गरम गरम बांधतोय म्हणून आहे, पण त्याच्यामध्ये अजून ते मुरलं जाणार आहे. सुकल्यानंतर अजिबात त्यातलं तेल किंवा तूप आपल्याला खाताना ते जाणवणार पण नाही आहे. ह्या प्रमाणाला परफेक्ट असं तेलाचं आणि तुपाचं प्रमाण वापरले. नुसतं तुपही वापरू शकता तुम्ही किंवा नुसतं तेलही वापरू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार करा. तर आता बघा अशा पद्धतीने माझे सगळे लाडू बांधून झालेले आहेत. साधारण 63 ते 64 लाडू झालेत. मी तुम्हाला दाखवते 1 किलोमध्ये बरोबर 25 असे लाडू तयार झालेत. खूप टेस्टी असा लाडू झालेला आहे. आणि एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते, त्याचं टेक्स्चर पाहू शकता किती खुसखुशीत असा हा लाडू झालेला आहे. तर आता ना एक दिवस पूर्ण दिवस हवेवर ठेवायचे हे लाडू. साधा सुती कपडा टाकायचा आणि व्यवस्थित असे हवेवर ठेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी हवाबंद डब्यात ठेवून द्यायचे. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. आणि लिस्ट दिलेली त्याचा स्क्रीनशॉट अवश्य काढा.